अरे शिवा, अरे कधी आला गाड्या? बापू तुम्ही येतोय? सकाळीच आलो, या ना. आलो 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 आलो. या आतून या खुर्च्या आणतो. अरे कशाला खुर्चीला का? हे टावेल वाळायला नव्हता, वाळायला टाकत होतो. हा आलो खुर्ची घेतो. हा खुर्च्यान जरा वाऱ्यावर बसू मस्त की. अरे वा 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 वा, कसली जकास सावली वा. या हा बस. शिवा, हा तुझ्या दारात आंब्याची सावली बा केली भारी बर का? नाही म्हणजे आमच्या दारात एवढी भारी सावली नाही बरं का अजिबात. नाही का? झाडं लावायचे ना अशा आंब्याचे तुम्ही पण. चाललाय चाललाय, तोच प्रयत्न चाललाय आमचा. हा हा. आता नवीन कलम येत आहेत, हा. कलम आले की लावून टाकतो. बर बर बर. अरे तुझ्या वडिलांना लय आवड होती. हो, हे आबांनीच लावली होती झाड. त्यांना लय आवड होती झाडांची. त्याला वाटायचं भविष्यात आपल्याला नातवंड झाली की ती नातवंड या सावलीत खेळत्याल. तुला सांगतो, आबा माझा लय जीवलग मित्र. अरे मी शब्द दिलता त्याला, शब्द. कसला? तुझ्या पोराचं लगीन मीच जमवणार म्हणून. पण बापू, अजून कसं आहे, माझं काही नोकरीचं फिक्स नाही ना, त्याच्यामुळे सध्या लग्नात काही डोक्यात नाही माझ्या. म्हणजे नाही म्हणजे तू पुण्यात एखादी पोरगी बिरगी बघितली काय? नाही म्हणजे तसं असेल तर सांग, मी बोलतो तिच्या घरच्या लोकांशी. नाही नाही, तसं काय नाही बापू. असतं तर मग बोललो असतो ना मी तुम्हाला. पण जर नोकरी बिवकरीचं झाल्यावर बघू ना मग. नाही म्हणजे तसा लग्नाचा विषय मला काढायचा नव्हता, हा. पण आपला विषय निघाला म्हणून बोललो. अच्छा. काय बोलायची गरज नव्हती ना. पिंट्या, आईला बापू येतोय. अरे पिंट्या, ये 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 ये. अहो बापू, हा. तुम्ही आता आमच्या आईला आलातोय. अरे आलो सहज फिरत फिरत, शिव आल्याचं कळलं, म्हणलं त्याला जाऊन भेटावं. बरं आलात तर त्याला आता आपल्या घरी चहा प्यायला. अरे नको, नंतर पुढच्या वेळेला येईल कधीतरी. अहो बापू, तुमच्या सुनेचा हातचा चहा पिऊन तर बघा, त्याला उठा. खायला या पिंट्याचा म्हणजे लयच आग्रह. अहो उठा, परत काय तुम्ही यायचे नाही, आणि येतोय तर म्हणताना टांग द्यायचे. चला उठ शिवा, चल तू पण. चल शिवा. मला थोडस काम होतं, या ना बापू तुम्ही जाऊन. काय आता काय? काय नाही, तुला काय झालं? काय नाही, कुठं काय, या जाऊन या. अहो बापू, हा. हा माझ्या लग्नाला आला नाही, हा. हा साखरपुडा आला नाही, हा म्हणून मी याच्यासोबत बडबड केली, तर आता बसलाय रुसून. नाही नाही, तसं काय नाही बापू. आता तुला कसं सांगू, तुझा चहा म्हणजे आता माझ्यासाठी विषय. अरे चल शिवा, येऊ चहा पिऊन. हा पिंट्या काय ऐकायचा नाही बरं का. चल, नवीन सुनबाईच्या हातचा चहा पिऊन येऊ. चल चला. अहो बापू, हा शिवा पुण्याला गेल्यापासून लय आकडू झालंय. आधी ये म्हटलं तर उड्या मारत मारत येत होता. पिंट्या, आज बऱ्याच दिवसांनी योग आला बघ तुझ्याकडे यायचा. हा. पण काय रे, अरे एवढ्या गाड्या पार्किंग केल्या, काय भानगड काय? अहो बापू, शेजारी पाहुणे आलीत हा. ना, तिथं लावायला जागा नाही, त्याच्यामुळे इथं आपल्या इथं लावलीत गाडी. अच्छा अच्छा अच्छा. पण गाडी लावायचे पैसे नाही घेतले? नाही नाही नाही. हे बघा बापू, हा. हे जावा बघा तेव्हा रिक्षा झाडतच राहती. अगे बापू आले, जा चहा ठेव. ठेवते. चला बापू. असू दे असू दे, काय आहे त्याला. शिवा, ये. ये शिवा. हा. चला इकडे भाताच्या शेतात जाऊ, तिकडे चांगलं रिली ती. चल चल चल. अगं हळू तुला पडतो. होय ग शालू, तुझ्या व्हिडिओला लय लाईक येतात बघ. तसे माझ्या व्हिडिओला कोण नाही येत? अगं दिवसातून एकदा 50 रील बनवतेस, तेच कपडे आणि तेच लोकेशन. कधीतरी जरा नवीन लोकेशनवर व्हिडिओ टाकत जा की. तू जसं सांगितलं ना, मी सेम यावेळेस तसंच केलं, म्हणून माझ्या रीलला यावेळेस ना खूप छान व्ह्यूज आलेले आहेत. खरंच का गं? हो ग. व्हिडिओ टाकल्याबरोबर ना आपल्या जवळच्या लोकांनी तरी पाहिलंच पाहिजे आणि कमेंट पण केली पाहिजे लगेच. माझी नवीन वहिनी बघते ना व्हिडिओ टाकल्या लगेच. तुला काय माहित ग, लगेच बघते ती. कमेंट तर दिसत नाही कधी तिची. बघते, लाईक करते ना ती मला. बघितलं का तू कधी? आणि माहिती का, त्या दिवशी मी तिकडे जात होते ना, त्या दिवशी तिनं बोलवलं होतं मला शिवाबद्दल विचारायला. कोण शिवा? शिवा, तो शिवा. तू कुठे होती ग गावात? लहानपणापासून मामाकडे शिकायला. अर्ध गाव तू तुला ओळखत बी नाही. स्वभावाने पण खूप छान आहे. शिवाचं गुणगान झालं असेल
जायचं का तर रील बनवायला? चल चल तयार हो. अरे शिवा बोल की काहीतरी, हम्म. गप्प काय बसलाय? चहा. हा आता चहा घेतला बोलल तू. हा. अरे वा वा वा. हम्म. अरे तू ब्लॅक टी आणलाय. त्यांना असाच लागतो. अगं तुला कसं कळलं त्याला ब्लॅक टी लागतो? अरे हळू 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 हळू. संपलाय म्हणून काय झालं? तुझं दूध कोण पिलं बघ? म्हातारी पिली का काय? अरे राहू दे. ब्लॅक टी चांगला असतो तब्येती करता. अहो बापू हा. तुझ्यासाठी रोज मी 1 लिटर दूध आणतो तुझी तब्येत सुधारावी म्हणून. असू दे सुनबाई. उत्तम झालाय बरं का. उत्तम झालाय ब्लॅक टी. सरिता तू बापूंना ओळखतेच पण हा शिवा माझ्या लहानपणीचा मित्र. सुनबाई हे दोघं लहानपणापासून जीवलग मित्र आहेत बरं का. शिवा पुण्याला होता शिकायला. हा. त्याची तिकडे एक गर्लफ्रेंड होती पण तिला पण आहे ना तुझ्यासारखा पैशावाला पाहिजे होता त्याच्यामुळे गेली ती दुसऱ्यासोबत याला धोका देऊन. अरे काही बोलतो का तू तिला? तिला वाईट वाटेल ना. तुम्ही आणि आमचे अण्णा हिच्या घरी हात मागायला गेले होते तेव्हा हिचा बाप काय म्हणला की हिला नोकरीवाल्याला द्यायची आणि अडचणीत आल्यानंतर ना बरं आठवलं नातेवाईक हिला. आता जमला का शेतकरी नवरा? म्हणून तू तिला रुबाब दाखवतो का? अरे जाईल ती एक दिवशी सोडून तुला मग कळेल. बापू अहो एवढं सोपं आहे वय? ये तू असं इकडे ये. सांगतो तुला ये. आता याला कळन बापूचा हिसका. अरे बिन आखलेच्या कांद्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अरे एवढी देखणी बायको भेटली असते तुला. हा आणि तिने तुझ्याशी लग्न तरी केलं असतं का? आता तिचं लग्न मोडलं म्हणून ती तुझ्या लग्नाला हो म्हणली. आता हे मी त्या पाहुण्याशी बोललो आणि मीच लग्न जमवलं तुझं आणि तू असा वागतोय. अरे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केले तिने आणि तुझा त्रास. असं असल्यावर कसं जमायचं रे? लोकांना पोरी मिळत नाहीत, लग्न जमत नाही. आता गुन्ह्या गोविंदाने राहा आणि सुखाने संसार करा. परत जर काय तू असं तक्रार आली तर याद राखतोय काय नीट संसार करायचा. शिवा चल रे. बर बर बापू चला. अगं नीट कर ना बाई. हा काय म्हणत होते पिंट्याला? पेंट्याला जरा कोपच्यात घेतला. अरे काय बावटपणा करतोय. हा. कधीच्या काळी लग्न झाले, हा. जमत नव्हतं, ठरत नव्हतं, प्रयत्न केला म्हणून ते जमलं आणि चांगली पोरगी भेटली की आणि तिला उगाच काही बोलत आहे आपलं. हा त्याला काय अर्थ आहे का? त्याला समजून सांगितलं. अगं आमचे बापू आले तिकडे बघ ना. हे आपण त्यांना बी घेऊन रील मध्ये म्हणजे कमीत कमी गावातील लोक तरी बघतो बापू. बापू तर ठीक आहे पण ते लोड नको मी सोबत. अगं तो तर शिवाय आहे ना मी तर त्याला बी घेईन रील मध्ये. काही गरज नाही. त्याला बघून एक बी कोणी लाईक नाही करायचं तुझ्या व्हिडिओला.
म्हणायचं आलेलं मला. काही नाही, कुठं काय? थांब, मी बापूला आवाज देते. तेव्हा त्या टाळक्यात घुसलं. बापू, काय ग बरं इकडे ये ना. पुरी काय म्हणतात बघूया. काय करतात पुरी. ये. काय म्हणताय. बापू, हा. आम्ही रील करतोय. करा की मग तुम्ही पण या ना आमच्या बरोबर. तुमच्या बरोबर बी करायची आम्हाला. रील. आणि मी नाही 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 नाही, गावातले लोक काय म्हणतील, हसत्याल ना मला, म्हणतील ह्या वयात रील करतोय. काय होत नाही बापू, किती एकदम करायला रील. या तुम्ही पण. नाही नाही नाही, नको नको. त्यापेक्षा असं करा ना, या शिवाला घ्या रील मध्ये. बापू हम्म. मग तर आम्हाला एक पण लाईक नाही यायची. तुम्हीच या ना, तुम्ही असले की कशी खूप लाईक येते. या ना तुम्हीच बापू. मी हा. असं म्हणताय. हा, रील करतो, पण एका अटीवर. चांगलं मराठी फक्कड गाणं घ्यायचं, दणदणीत, तरच मी करीन तुमच्या रील मध्ये काम. ते हिंदी फिंदी गाणं घ्यायचं नाही. चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा. असलं गाणं का असेल तर मी करणार नाही, आधीच सांगतो. काय फक्कड मराठी गाणं घ्यायचं. घेणार का. हा, चला तर मग शिवा करूया रील. आंबा टोपीच घालतो, म्हणजे लोकांना नाही मला. नंतर बघतो तुला. हस तू हस. चला बापू, चला ना. या इकडं. या बापू, हा. तुमचा व्हिडिओ काढते मी एक. बर बर. अच्छा, आता काय करायचं फक्त सांगा. हे घे मोबाईल. ते मगाशीचं गाणं लाव. बापू, मी तुम्हाला स्टेप सांगते बघा. सांग सांग. हा, इकडे बघा. हा. हम्म. पहिली स्टेप अशी करायची. हा. आणि कंटिन्यू असं सुरू ठेवायचं. हा हा हा, राईट राईट, जमलं जमलं. तुला नाही माग माग फिरायला लावली ना, नाव नाही सांगणार शिवा. बस 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 पुरे बस. आता बस, खूप झाला होता. चला निघावा म्हणतो मी. नाही बापू, माझ्यासोबत एकदा करा ना. आता तुझ्या सोबत पण का. हो, अरे नको, आता नंतर करू. प्लीज ना बापू. बरं येच. प्लीज कर ना माझ्या. हा, तुझ्यावर काय करायचं आता. आपण फुगडी खेळू. फुगडी. अगं नको ग फुगडी बिगडी, मला नाही जमत ती फुगडी. अहो जमता, चला खेळू तरी. बरं बरं बरं. फुगडी माझी रंगली ग भाताच्या वावरामध्ये ग भाताच्या वावरामध्ये फुगडी माझी जमली ग तुझ्या बरोबर माझी अगं तुझ्या बरोबर माझी. पास. काय क्या डन 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 डन. आता तू बाकी राहिली. ये. देखो, मी करते ती पहिली. बापू हा. मी सांगते. हा. असं करायचं. अच्छा असं आहे का. आय आय आय, कंबर लचकली तरी पण ना माघार नाही घ्यायची. तू सांग. हा. बापू हा. बाद झाला, अंधार पडायला. कवर टाइम घालता इथं. चला आपल्याला उठू. मी यायचं म्हणतो. अरे सकाळपासून व्यायाम केला नव्हता, म्हणून मला म्हणलं करावा व्यायाम. काय दोघीं बरोबर भरपूर झाला की काय. चला आता. बरं निघू का. थँक्यू. जमलं का. भारी. ओके चल शिवा. आणि बरं का, ते रील व्यवस्थित करा आणि मला पण पाठवा. हा ओके चला. ओके बाय. चला. मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग. आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि पुढील भागात काय होतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासारख्या गोड माणसांची साथ मिळाली तर पुढे अजून काम करायला आमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल. धन्यवाद.